We will be discuss about hemoglobin estimation. हे प्रॅक्टिकल ॲस्पेक्टने आपण चेक करणार आहे. सो हिमोग्लोबिन एस्टिमेशन म्हणजे काय? त्यामध्ये हिमोग्लोबिन इज द मेजर कंपोनंट ऑफ ब्लड विच कॅरीज ऑक्सिजन टू द टिश्यू फ्रॉम व्हेरियस फंक्शन्स. ओके, टिश्यूपासून ऑक्सिजन कॅरी करतो आपला हिमोग्लोबिन फॉर द व्हेरियस फंक्शनिंग करणार आपल्या बॉडीमध्ये. सो इफ हिमोग्लोबिन गोज डाऊन बिलो द नॉर्मल रेंज, ओके, किंवा बिलो द नॉर्मल लेवल, इट कॉज द लेथार्जी अँड द फटीग. सो ज्यावेळेला माझ्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे काय, लिथार्जी, टायर्डनेस होणार, अजून फटीग होणार. फटीगमध्ये तुम्हाला पर्सन कसे असतात तिथे फटीग, ओके, फटीग असतात डायरेक्टली. फटीगचं म्हणजे काय, थकवा वगैरे येतो, लिथार्जीस होते, ओके, विकनेस येणे, ओके, या सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात ज्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये काय होतो, कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन कमी होतो. एस्टिमेशन ऑफ द हिमोग्लोबिन टू असेस द स्टेटस ऑफ ॲनेमिक कंडिशन. इट इज अन इम्पॉर्टंट ॲज मेनी वुमन सफरिंग फ्रॉम द सिरियस साईड इफेक्ट. सो वुमनमध्ये सगळ्यात सिरियस साईड इफेक्ट हे असतात फॉर द ॲनिमियाची. ज्यावेळेला लो कंटेंट ऑफ HB असेल माझ्या बॉडीमध्ये, सो ॲनिमियाचे चान्सेस जास्त असतात. जर का आपण रेंज बघितले मेल फिमेल रेशोमध्ये, सो जास्त कंटेंट कोणामध्ये बघायला भेटतो आपल्याला, पेशंट फिमेल्समध्ये. ओके, जे फिमेल्स मदरसुद्धा असतात, प्रेग्नंट मदर, त्यांच्यामध्ये पण कंटेंट आपल्याला काय ॲनिमियाचं बघायला भेटू शकतो कंडिशन, किंवा लो HB लेवल त्यांच्यामध्ये सुद्धा बघायला भेटू शकतो. म्हणून तर मला माहिती बघा प्रोग्राम आहेत की ॲनिमिया कंट्रोल भारत, ओके, ॲनिमिया मुक्त भारत. सो हे योजना स्टार्ट केली होती काय, त्या ठिकाणी टॅबलेट द्यायचे स्टुडंटला ज्यांचे HB कमी आहेत. ब्लड रिपोर्ट पण करायचे इन फिमेल्स, म्हणजे फिमेल गर्ल्समध्ये, त्यांच्यामध्ये इन स्कूल्समध्ये, स्कूलमध्ये व्हिजिट करायचं. तर आता आपण डेफिनेशन बघू. हिमोग्लोबिन टेस्ट. सो त्यामध्ये का, लो कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन इन युअर ब्लड. ओके, सो आपण हिमोग्लोबिन टेस्ट का करणार आहे, मेजर करण्यासाठी हिमोग्लोबिन किती आहे आपल्या ब्लडमध्ये. ओके, सो आपण त्याला का बोलतो, हिमोग्लोबिन एस्टिमेशन. पर्पजेस काय आहे, टू आयडेंटिफाय द HB पर्सेंटेज इन अवर ब्लड. ब्लडमध्ये किती HB पर्सेंटेज आहे आपण ते चेक करतो. टू असेस द इम्प्रूव्हमेंट आफ्टर द 13 days ऑफ द इम्प्लिमेंटेशन्स ऑफ ट्रीटमेंट फॉर द ॲनिमिया. ओके, असेसमेंट करणार आपण किती 13 days मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो फॉर द ॲनिमिया पर्सनला. आर्टिकल्स काय काय निडेड आहे आपल्याला HB एस्टिमेशनसाठी. फॉर द हिमोग्लोबिन टेस्ट पेपर विथ द स्टँडर्ड टिंट कलर चार्ट. एक कलर चार्ट असतो फॉर द हिमोग्लोबिन कंटेंट चेक करण्यासाठी, किती mg/dl आहे इन मॉर्निंग इन इव्हनिंग. ओके, किंवा आपण रेग्युलरली सुद्धा चेकअप करू शकतो. टू चेक द HB पर्सेंटेज ऑफ द लेवल. कलर चार्ट असतो ज्यावेळेला आपण ICU मध्ये, तुम्ही बघितलेलं आहे का, ICU मध्ये चार्ट पेपर असतो बघा. ICU मध्ये एक चार्ट पेपर असतो मॉनिटरिंग करण्यासाठी ब्लड प्रेशर चार्ट, TPR चार्ट. तो TPR चार्ट सारखाच असतो हा HB चार्ट. डिस्पोजेबल लॅन्सेट असणार टू प्रिक द फिंगर. म्हणजे काय, लॅन्सेट म्हणजे काय, प्रिक करण्यासाठी. HGT कधी केलेलं आहे तुम्ही, HGT आपण करतो ना, त्यावेळेला कसं प्रिक करतो, मग आपल्या फिंगरवरून काय ब्लड येणार, ते कंटेंट आपण घेणार आणि HB टेस्ट करणार. स्पिरिट स्वॅब असतो. स्पिरिट स्वॅब आपण अगोदर लावणार की नंतर लावणार, अगोदर लावणार. टू क्लीन द प्रिकिंग एरिया. जो एरिया मला प्रिक करायचा आहे त्यामध्ये कंटेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मिक्स झाले पाहिजे नाही, म्हणून मी तो अगोदर अप्लाय करणार. पेपर बॅगवर द किडनी ट्रे करणार, मी घेणार माझ्याजवळ का, टू रिसिव्ह द वेस्ट. जे पण वेस्ट असेल ते रिसिव्ह करण्यासाठी. हे माझे आर्टिकल्स आहे. त्यानंतर आपण बघा ही प्रोसिजर आहे आपली. अशी मशीन असते फॉर द HB एस्टिमेशन करण्यासाठी. ओके, त्यामध्ये आपण स्ट्रीप टाकणार आणि मेजर करणार किती आहे. मग त्या ठिकाणी बघा 14, 12, 10, 8, 6, 4. ओके, म्हणजे काय, हे त्यांची HB आहे, HB रेंज आहे. ओके, सो जर का 14 आणि 12च्या मनामध्ये जर असलं तर किती, 12 g/dl फॉर मोर नॉट इज ॲनेमिक. म्हणजे तिघी ॲनेमिक पर्सन नाही आहेत, ॲनेमिक पेशंट नाही आहे. जर का 12च्या खाली असेल, ओके, जो तुम्हाला डार्क कलर दिसतोय आणि थोडासा ब्राईट डार्क कलर दिसतोय, त्यानंतर तुम्हाला खूप रेड कलर दिसतोय बघा, कमी कमी डार्क रेड, म्हणजे काय की त्यामध्ये कंटेंट आपल्याला बघायला भेटतं की ॲनिमिया आहे. ओके, त्यामध्ये बघा 8 to 11 ग्रॅम जर का असेल ना आपल्या HB, तर माइल्ड टू मॉडरेट ॲनिमिया आपल्याला बघायला भेटतो. माइल्ड टू मॉडरेट ॲनिमिया.
त्यानंतर 6 to 7च्या मधामध्ये जर का असेल सो आपल्याला काय मार्क ॲनिमिया आपण कन्सिडर करणार आणि या पेशंटला आपण काय करणार इमर्जन्सी ट्रीटमेंट देणार, रेफर करणार डायरेक्टली तुझं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला. असं जर का तुमच्या समोर कोणता पेशंट असला त्याचं HB लेवल 7च्या खाली आहे म्हणजे काय आपल्याला त्या ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज आहे त्या पर्सनला. ओके, क्विक ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून तुम्हाला काय करायचं त्यांना डायरेक्टली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा नियर बाय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल ज्या ठिकाणी ब्लड बँक अटॅच असेल त्या हॉस्पिटलला तुम्हाला त्याला रेफर करायचं. 4 to 5 ग्रॅम जर का असेल फॉर द सिव्हिअर ॲनिमिया, खूप सिव्हिअर ॲनिमिया आहे, खूप म्हणजे खूप. त्यानंतर डिक्रीजिंग 4 ग्राम पर डे असेल क्रिटिकल ॲनिमिया, क्रिटिकल कंडिशन आहे त्या पर्सनची. सो आता आपण बघा या ठिकाणी फॉलो करणारे प्रोसिजर कसे आपण स्टेप्समध्ये या ठिकाणी करू शकतो. एक्सप्लेन द प्रोसेस टू द क्लायंट. फर्स्ट ऑन करायची, वॉश हँड करायची तुमची प्रॉपरली, क्लीन द फिंगर टिप्स विथ द स्पिरिट स्वॅप अँड प्रिक द लँसेट. म्हणजे काय, जे तुमची फिंगर टिप्स आता माझ्या ह्या फिंगरवरून घेणार, तुम्ही हा पार्ट कव्हर करणार म्हणजे क्लीन करणार, त्यानंतर प्रेशराईज करणार आणि टिक करणार, क्लिक करणार तुम्ही त्याच्यावरती. मग काय, प्लेस अ ड्रॉप ऑफ ब्लड ऑन अ टेस्टिंग पेपर अँड वेट फॉर 10 सेकंड. जो टेस्टिंग पेपर असतो ना, जसं HGT करतो ना आपण, सेम तसंच आपण HB काउंट सुद्धा करतो. ओके, त्यामध्ये मग मी काय करणार, त्या कंटेनरमध्ये डिप करणार आणि त्या ठिकाणी होल्ड करणार त्याला. ओके, अटॅच करणार. 10 सेकंडसाठी मी वेट करणार आणि मग त्यानंतर काय करणार, अप्लाय प्रेशर ओव्हर द पंक्चर साईड वेन द कॉटन बॉल इज फॉर द 2 to 3 मिनिट. म्हणजे काय, आता ज्या वेळेला माझं तुम्ही प्रिक केलंय तर मग माझ्या इथे प्रेशर जर अप्लाय करायला पाहिजेत ना, तर ब्लड येईल थोडं अजून. ओके, मग कॉटन आपण ठेवतो आणि प्रेस करायला 2 ते 3 मिनिटासाठी. मग काय होणार, ब्लड स्टॉप होणार यायचं. कम्पेअर द टेस्टिंग पेपर विथ द स्टँडर्डाइज कलर चार्ट. जो पण कलर चार्ट आहे आपल्याकडं त्यामध्ये कंपॅरिझन करायची की किती कंटेंट ऑफ याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे ते चेक करण्यासाठी. टू कन्फर्म द पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन अँड रीड द रिझल्ट अंडर द प्रॉपर लाईट अँड ऑफ ॲक्युरसी. म्हणजे काय, तुम्ही डिम लाईट पण जायचं नाही आहे, तुम्हाला प्रॉपरली मी बोललो ना एकदम डार्क रेड, ब्राईट रेड आणि थोडा रेड लाईट त्यामध्ये बघायला भेटते ना आपल्याला. सो तुम्हाला कुठे जायचं ज्या ठिकाणी ब्राईट लाईट आहे, ज्या ठिकाणी जास्त लाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. जो डिम लाईट मध्ये बघायचं नाही. ओके, डार्क एरियामध्ये तुम्हाला बघायचं नाही, कारण की काय होणार, तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही टेस्टिंग करणार ना सो त्यावेळेला एरर घेऊ शकतात. इन्फॉर्म द क्लायंट अँड द रेकॉर्ड रिझल्ट. इन्फॉर्म करायचं आणि रेकॉर्ड करायचा आहे रिझल्ट जो पण येईल तो. त्यानंतर बघा सहलीज मेथड म्हणजे काय बोलतात, hemoglobin is converted into acid hematine with the action of the diluted hydrochloric acid. The hematine is brown in color and its intensity is matched with the standard brown glass comparator. For the visual colorimeter it is called the Sahalis colorimeter. Sahalis colorimeter असं त्याला बोलतात. म्हणजे काय, जे पण डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड असतो त्यामध्ये ते असणार आहेत हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, त्यानंतर काय, मॅच करण्यासाठी फॉर द स्टँडर्डाइज कलर ऑफ. जो पण कलर आहे ना आपला, जो कलर आहे सपोज आता ब्राईट कलर आहे सो त्यामध्ये तुम्हाला किती कंटेंट बघणार, 12 to 14 आहे ना, 12 to 40. त्यानंतर आपण बघा आर्टिकल्स बघू या ठिकाणी कोणते कोणते आपल्याला निडेड आहे. सहलीच हिमोग्लोबिनोमीटर म्हणजे एक मीटर आहे ते, जसं आपण ग्लुकोमीटर सगळ्यांना माहिती आहे, स्पिग्नोमॅनोमीटर सगळ्यांना माहिती आहे, तसंच एक सहली हिमोग्लोबिनोमीटर आहे, ती आपण यूज करू शकतो फॉर द हिमोग्लोबिन टेस्टिंगसाठी. एक ट्यूब आहे. त्यानंतर आपण सहलीस रिपीटेड फॉर द मार्क अप टू 0.02 ml फॉर द ग्लॅन रॉड. म्हणजे आपल्याला ती मार्क करायची किती कंटेंट आपण घेतोय HB त्याच्यामध्ये, म्हणजे किती कंटेंट ऑफ ब्लड काउंट घेणार आपण. एक ड्रॉपर पाहिजे आपल्याकडं. ओके, ड्रॉपर आपल्याला गरज आहे कम्युनिटीमध्ये. त्यानंतर नॉर्मल सेरन ऑफ हायड्रोक्लोरिक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे फॉर द स्टेराईल लॅन्सेटसाठी. म्हणजे काय, स्टेराईल ठेवण्यासाठी. ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे ब्लड काय होणार, ड्राय होणार, क्लॉटिंग होणार ना, सो आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोक्लोरिक आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. कलेक्शन्स ऑफ द कॅपिलरी ब्लड बाय द फिंगर प्रिक मेथड. कलेक्शन ऑफ कॅपिलरी म्हणजे काही तुमची या ठिकाणी कॅपिलरी मेम्ब्रेन असतात ना, आता ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी टिक करता म्हणजे काय बघा, या ठिकाणी माझं रेड स्पॉट दिसतोय म्हणजे काय, माझ्या या ठिकाणी कंटेंट ऑफ ब्लड जास्त आहे, सगळ्यांच्याच बॉडीमध्ये असते. ओके, आता जे ॲनिमिक पेशंट असतात त्यांच्यामध्ये दिसणार का तुम्हाला प्रॉपरली डार्क कलर, त्यांच्यामध्ये व्हेन सुद्धा दिसत नाही. ॲनिमिक पेशंटमध्ये किंवा ज्यांचं वेट कमी असतं त्या पेशंटमध्ये व्हेन सुद्धा दिसत नाही फॉर द कलेक्शन ऑफ ब्लड वेळेला. ओके,
तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्लीन द साईट विथ द स्पिरिट स्वॅब. ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम द साइड ऑफ द थर्ड ऑफ द फोर्थ लेफ्ट फिंगर. कोणती फिंगर ही? ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम द साइट ऑफ थर्ड और फोर्थ लेफ्ट फिंगर. थर्ड 1 2 3 और लेफ्ट फिंगर म्हणजे कोणती? ही काही म्हणजे ही ना, हीच ना. थर्ड फिंगर कोणती? 1 2 3. ची लेफ्ट साइड कोणती आहे? ही राइट साइड आणि लेफ्ट साइड. ही राइट साइड एक लेफ्ट साइड आहे. मग त्यामध्ये असं काय दिलेलं आहे? ते सांग. ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम द साइड ऑफ थर्ड और फोर्थ लेफ्ट फिंगर. असं थोडं नाही दिलं असेल ना. 1 2 3. लेफ्ट साइड कोणती यायची? तुमच्या साईडला वेगळा आहे, माझ्या साईडला वेगळा आहे. तुमच्या साईडला ही येणार, माझ्या साईडला ही येणार. कोणती? ही काही. ठीक आहे, समजलं. दोघांपैकी एक आपल्याला चूज करायची कोणती पण. मग त्या ठिकाणी कॅपिलरी मेंब्रेन आपल्याला वाटत असेल त्या ठिकाणी प्रेशर जास्त येईल, त्या ठिकाणी आपल्याला टिक करायची. टिक म्हणजे काय? प्रिक करायचं आहे. ओके. प्रिक द फिंगर फिमली अँड द रॅपिडली विथ द लॅन्सेट. आता या ठिकाणी बघा तुम्हाला सायलेस हिमोग्लोबिनोमीटर दिसणार आहे खाली. वाइप द अवे फर्स्ट ड्रॉप ऑफ द ब्लड विथ द कॉटन वूल. प्रेस द फिंगर टू द प्रोड्यूस ड्रॉप ऑफ ब्लड. कलेक्ट द ब्लड इन द पाइपिट अप टू 0.02 मार्क. डू नॉट अलो एअर इन द बबल टू एंटर. बबल किंवा एअर एंटर करू द्यायचे नाही आहेत आपल्याला त्या ठिकाणी. बघा हे जे असतो, तो जो आहे ना मधातला, त्यामध्ये आपल्याला ब्लड कलेक्ट करायचं आहे. आता प्रोसिजर बघा कशी आहे. फिल द ग्रॅज्युएटेड ट्यूब फॉर द 0.02 मार्क विथ द N/10 फॉर द हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर आपण ड्रॉ द ब्लड इन टू द पेप्टाइड अप टू 0.02 मार्क. डू नॉट अलो द एअर इन द बबल्स. ते सेम दिलेले आहेत. या ठिकाणी आपण डायरेक्टली करतो म्हणजे बबलला आपल्याला एंटर करत जायचं नाही किंवा एअर एंटर करू द्यायचं नाही. त्यामध्ये काय होणार? क्लॉट होणार ब्लड एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर. ओके. स्टीर विथ द स्टायरर अँड द वेट फॉर द 10 मिनिट. ॲड डिस्टल वॉटर ड्रॉप बाय द ड्रॉप अँड द स्टील कलर मॅच विथ द कंपार्टर. ओके. त्या कंपार्टरमध्ये कलर असणार आहेत, त्या कलरला मॅच होतो का नाही ते बघायचं आपल्याला. मग त्या कंपार्टमेंटमध्ये पण सेम असणार आहेत, कलर चेंजेस असणार आहेत. सिव्हिअर म्हणजे किती, ॲक्युरेट म्हणजे किती, मॉडरेट म्हणजे किती, माइल्ड म्हणजे किती. टेक द रिडिंग ॲट अप्पर मेन्सस. ओके. आता एवढं आपल्याला हिमोग्लोबिन वगैरे घरी टेस्ट करायची गरज नाही. डायरेक्टली सांगायचं की प्रायमरी हेल्थ सेंटरला जा आणि टेस्ट करा. सीबीसी केले त्यामध्ये सर्व होणार. तुमचा WBC काउंट किती आहे, प्लेटलेट किती आहे, तुमचं HB किती आहे, तुमचं RBC किती, सर्व बघायला भेटणार. की ही लॉंग प्रोसिजर आहे, खूप लॉंग प्रोसिजर आहे, खूप टाइम घेते. फक्त जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी हे लक्षात ठेवा की सॉलिस हिमोग्लोबिनोमीटर आपण यूज करतो फॉर द HB एस्टिमेशनसाठी. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ HB किती आहे? मेन म्हणजे किती? 15+2 ग्राम पर DL म्हणजे किती? 17 ना. वुमन्समध्ये किती पाहिजेत? 13.5 to 1.5 म्हणजे किती? 14.5 पर्यंत आपल्याला पाहिजेत. इन्फंटमध्ये किती असं जास्त असतो? इन्फंटमध्ये 16.5 + 3. ओके. ॲडव्हान्टेजेस काय तिचे ह्या प्रोसिजरचे? फॉर द रिएजंट अँड द ॲपरेटस आर चीफली अवेलेबल असतात. म्हणजे काय? इझिली अवेलेबल असतात हे त्यावेळेला. आता आपण काय करतो? डायरेक्टली CBC करतो. जर का मला HB काउंट जरी चेक करायचं असलं तर मी CBCच करतो. सर्व या ठिकाणी CBCच करतात ना आजकाल. तुम्हाला जर तुमचे HB बघायचं तर तुम्हाला डॉक्टर डायरेक्ट बोलणार CBC करा. CBC मध्ये मला कंटेंट कोणते भेटणार? RBC, प्लेटलेट, WBC, अजून HB. 4 गोष्टी भेटतात ना एकाच रिपोर्टमध्ये. सो मी तेच रेफर करणार. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आपला हा टॉपिक होता HB एस्टिमेशनचा. कोणता टॉपिक होता आपला? आपण काय बघितलं? आता आपण काय बघितलं म्हटलं लेक्चर मध्ये? आपण काय बघितलं? उभं आपण लेक्चर मध्ये काय बघितलं? आता तुझं हिमोग्लोबिन कमी आहे.